12वी मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण 12वीच्या पार्ट 2 मधल्या डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधला डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲन इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्यातले काही फॉर्म्युले शिकणार आहोत. आता हे फॉर्म्युले बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा काही वेळा डिराईव्ह करायला विचारलेले आहेत. आता पहिला त्यांनी काय दिलं आहे बघा, y is equal to sin inverse x, where x is between -1 and 1, y is between -π/2 and +π/2. आपण साइन इन्व्हर्सला अपोजिट साईडला शिफ्ट केलं तर x इज इक्वल टू साइन y होईल. महत्त्वाचा पार्ट, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू y. इथं विथ रिस्पेक्ट टू x घेणार नाही आहोत आपण, विथ रिस्पेक्ट टू y. जर का एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू वाय तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय डी एक्स बाय डी वाय होईल आणि साइन वायचं डेरिव्हेटिव्ह होईल कॉस वाय. आता हा जो काय कॉस वाय आहे, हा कॉस वाय आपण साईनच्या भाषेत तयार केला, कारण आपल्याकडे साइन वायची किंमत अवेलेबल आहे. बरोबर, जी गोष्ट अवेलेबल आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि हे टेक्निक तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. आहे तीच गोष्ट कशी वापरून नवीन गोष्ट डेव्हलप करायची. म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू अंडररूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. पण साइन वाय म्हणजे एक्स आहे, म्हणून डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू अंडररूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला डी वाय बाय डी एक्स हवा आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. रेसिप्रोकल केलं की बरोबर होईल ना. म्हणून दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला, लेफ्ट साईडचा रेसिप्रोकल घेतला, राईट साईडचा रेसिप्रोकल घेतला. डी एक्स अपॉन डी वायचा रेसिप्रोकल झाला डी वाय बाय डी एक्स आणि अंडररूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचा रेसिप्रोकल झाला 1 अपॉन अंडररूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडररूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम वे आपण कॉस इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह तयार केलं. सेम प्रोसेस, काही फरक नाही. प्रत्येक वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेणार आहोत. ओके, आणि सगळ्यात शेवटी रेसिप्रोकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत त्याला. ओके, त्यामुळे प्रोसिजर सेम आहे. 11च फॉर्म्युले आहेत, फक्त सगळ्यात शेवटी आपण कन्वर्ट केलं आहे. इथे सुद्धा बघा, आपल्याकडे कॉस वायची किंमत एक्स तयार झाली आहे. आपल्याकडे तयार झालं आहे साइन वाय. साइन वायला कन्वर्ट केलं कॉसच्या भाषेत, कारण कॉस वायची व्हॅल्यू आपल्याकडे एक्स तयार आहे, ती एक्सची व्हॅल्यू वापरली इथे. बरोबर, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही कन्वर्ट करायची आहे. आता सेम वे इथे टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला दिलं. टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू वाय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू टॅन वाय, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू वाय, देअरफॉर डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर वाय, कारण टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर. पण सेक्स स्क्वेअर वाय तयार झाला आहे. आपल्याकडे टॅन वायची व्हॅल्यू एक्समध्ये आहे, म्हणून या सेक्स स्क्वेअरला कन्वर्ट केलं 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय. 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे डी एक्स अपॉन डी वायची किंमत झाली 1 प्लस एक्स स्क्वेअर. दोन्हीकडचा रेसिप्रोकल घेतला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर. आता कोसेक इन्व्हर्सचं सेम प्रोसेस, काही फरक नाही. एक्स इज इक्वल टू कोसेक वाय, दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इंटू कॉट, मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय. कोसेक वायची व्हॅल्यू एक्सच्या भाषेत आपल्याकडे अवेलेबल आहे, पण कॉट वायची व्हॅल्यू नाही. पण कॉट वाय म्हणजे काय, इथं मी तो फॉर्म्युला 11चा लिहिला आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय, हा असला तर एनलार्ज करायचा आहे, एनलार्ज करू आपण. 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर वाय, देअरफॉर कॉट स्क्वेअर वाय इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर वाय मायनस 1. हा फॉर्म्युला तयार झाला आपला. आता आपण ही व्हॅल्यू इथे यूज केली तर मायनस कोसेक वाय इंटू अंडररूट ऑफ कोसेक स्क्वेअर वाय मायनस 1. पण कोसेक वायची व्हॅल्यू एक्स आहे, म्हणजे मायनस एक्स इंटू अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. दोन्ही साईडचा रेसिप्रोकल फॉर्म घेतला, डी एक्स अपॉन डी वायचा रेसिप्रोकल डी वाय बाय डी एक्स, आणि ह्याचा राईट साईडचा रेसिप्रोकल मायनस 1 अपॉन एक्स इंटू अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1.
सेम वे सेक इनवर्स, काही फरक नाही. सेक इनवर्सचा फॉर्म्युला सगळीकडे सुरुवातीला कायम लक्षात ठेवा, या सगळ्या फॉर्मॅटमध्ये विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटी आपण रेसिप्रोकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर हे सगळे झेरॉक्स कॉपी आहेत, सगळे फॉर्मॅट्स. प्रोसिजर झेरॉक्स कॉपी आहे. जसं फंक्शन बदलेल त्याप्रमाणे त्याचा फॉर्म्युला पण चेंज होत जाईल. सेक इनवर्स नंतर कॉट इनवर्स, राहिलं इथे सॉल्व केले. कॉट इनवर्स नंतर टॅन इनवर्स. आता इथे एक सम आपण इथे विचारत घेऊया पहिल्यांदा. एक मिनिट, रोटेट होते का बघू आपण. ओके, आता रोटेट झालेलं आहे. ओके, रोटेट झालं तरी ते फायद्याचं ठरत नाही आहे. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. इथं टॅन इनवर्सचं फंक्शन कोणाचं आहे? लॉग एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह नेहमी आपण बाहेरनं आत घेत जातो. त्यामुळे पहिलं डेरिव्हेटिव्ह कोणाचं होणार आहे? पहिलं डेरिव्हेटिव्ह होणार आहे टॅन इनवर्सचं. ओके, आणि नंतरचा डेरिव्हेटिव्ह होईल लॉग एक्सचं, आणि सगळ्यात शेवटी एक्सचं अप टू एक्स करत जायचं आहे. टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x स्क्वेअर. हिअर एक्स इज नथिंग बट दिस एंटायर लॉग एक्स. तर इथे 1 + log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथे ब्रॅकेट फार महत्त्वाचं आहे. ब्रॅकेट नसेल तर त्याचा अर्थ होईल 1 + log x स्क्वेअर. ओके, तो गोंधळ आपल्याला करायचा नाही आहे. इथे या पूर्ण लॉग एक्सचा स्क्वेअर होणार आहे, म्हणून ते लॉग एक्सला ब्रॅकेट घातला आहे. इंटू या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे फायनल आन्सर आलं 1/x इंटू ब्रॅकेट 1 + log x स्क्वेअर, log x ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे कोसेक इनवर्स ऑफ e⁻⁻x दिलं आहे. कोसेक इनवर्स ऑफ e⁻⁻x. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण कोसेक इनवर्सचं, नंतर घेतलं e⁻⁻x आणि नंतर घेतलं -x अप टू x, शेवटपर्यंत जायचं आहे. कोसेक इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह -1 अँगल इंटू √ अँगल स्क्वेअर -1. e⁻⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻⁻x आणि या -x डेरिव्हेटिव्ह -1. तर फायनल आन्सर बघा, या e⁻⁻x बरोबर हा e⁻⁻x कॅन्सल होईल. ओके, नंतर या मायनस साईन बरोबर हे मायनस साईन कॅन्सल होईल. शिल्लक राहील. शिल्लक काय राहील बघा, 1/√e⁻²x -1. ओके, तर ह्या सगळी सम जी आहेत ती व्यवस्थित टेक्स्टबुकमधलीच आहेत, व्यवस्थित सॉल्व करा. आता इथे तुम्हाला एक गोष्ट अजून सांगून ठेवतो. हा जो पार्ट आहे हा आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकतो. बघा कसा ते 1/√e⁻²x ला मी पॉझिटिव्ह केलं तर 1/e⁻²x मायनस साईन हे झालं -1 इज इक्वल टू 1/√1 -e⁻²x अपॉन e⁻²x. हा अपॉनमधला जो काय आहे e⁻²x तो वरती जाईल, बरोबर. म्हणजे हा वरती गेला तर हा जो e⁻²x आहे हा वरती जाईल न्यूमरेटरमध्ये, म्हणजे हा होईल e⁻²x अपॉन √1 -e⁻²x. ओके, फर्दर सिम्प्लिफिकेशन पण होऊ शकेल. आता हे सिम्प्लिफिकेशन फर्दर करायचं की नाही हे कशावरती अवलंबून आहे, तर त्याचे मार्क्स किती आहेत. सपोज हा क्वेश्चन जर 2 मार्कला असेल तर हाफ मार्क तुमच्या ह्याला, हाफ मार्क त्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्हजला, हाफ मार्क तुमचं ह्या कॅल्क्युलेशनला आणि फायनल हाफ मार्क असेल तुमच्या आन्सरला. पण हा जर क्वेश्चन 3 मार्काला असता
तर मात्र ह्याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन आता दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे क्वेश्चनला किती मार्क्स असाईन झालेले आहेत, मॅथ्समध्ये एक लक्षात ठेवा, एका स्टेपला हाफ मार्क असतो. जर का 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुमच्याकडे एक्सपेक्टेड असतात तुमच्याकडनं 8 to 10 स्टेप्समध्ये ते सम कवर होणं. 10 स्टेपपेक्षा जास्त लागत असेल तर मार्क्स मिळतील पण तुमचा वेळ वाया गेलेला असेल, बरं. आणि कमी स्टेप दिले तर काही मार्क्स तुमचे जातील, कारण ज्या स्टेपला असाईन केलेले मार्क्स आहेत ती स्टेप जर का तुमच्या आन्सरमध्ये आली नाही तर नॅचरली तेवढे मार्क्स तुम्हाला दिले जाणार नाहीत. ते तुमचं गणित जे असेल ते त्या क्वेश्चनला दिलेल्या किती मार्क्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. ओके, हाफ मार्क फॉर इच स्टेप असं कन्सिडर करा. ओके, तर मला वाटतं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. हे डेरिवेशन जे आहे ते व्यवस्थित परत एकदा पेपरवरती सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्हमध्ये कायम लक्षात ठेवा, फ्रॉम आउटर टू इनर पॉवर कम्स फर्स्ट. इथं पॉवर नाही आहे, ही इनवर्स पॉवर नाही आहे. इथं टॅन स्क्वेअर असं तर 2 ही पॉवर झाली असती, पण इथं टॅन इनवर्स आहे. इनवर्स इज अ फंक्शन नॉट अ पॉवर. तर इथे याला चुकूनही पॉवर म्हणायचं नाही, किंवा ट्रीट पण करताना पॉवर म्हणून ट्रीट करायचं नाही. ओके, तर या साध्या साध्या गोष्टी आहेत, समजून घ्या, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आपल्या 12वीच्या बोर्डाचे मार्क्स सिक्युअर करा. ओके, थँक्यू.